सोबत असेल जाणीव। रोखोक बातम्यांसाठी पाहत राहा जाणीव मराठी। होऊ द्या जाणीव। लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आपल्या हक्काचे चॅनल जाणीव मराठी। 5 रुपये 10 रुपये वाढवत आता 100 रुपये झाले। शेतकरी 7-12 वगैरे आहे का? आहे युरे म्हणजे पुणे गेले नाही होय. मला माहिती आहे, मी फॉलोअप करतो त्यांचा पेशंट वगैरे कोरेगाव मधले आहे ते येईल सर या गोपीनाथ मुंडेचे पप्पे एलपीजी गॅस दररोज 5-10 रुपयाने वाढतो। 54 रुपयाचा 100 रुपये झालाय। तर रिक्षावाल्यांना फक्त पालकमंत्री न्याय देऊ शकतात म्हणून आम्ही रिक्षाच्या काय करायचं? दर वाढलाय आणि अचानक वाढलाय। आता म्हणजे पंपवाल्यांनी नाही, आता बैठक घेतली। काल 85 डायरेक्शन मी बैठक घेतली त्यांची आता तो दर त्यांच्याकडे त्यांना ठरवून दिलेलाच दर आहे ना, त्यांनी काही वाढवलेलं नाही दर। पण अचानक एवढा वाढलाय फ्लो मध्ये 54चा 100 मी पुरवठा झाला। अधिकाऱ्यांना सांगतो, जर तो दर कमी केला तर मी रिक्षावाल्यांना पुरवठा न्याय- अधिकाऱ्यांना सूचना देतो। आणि शिवसेना न्याय मिळवून दिला असं वाटतंय आम्हाला। एकदम त्याची बैठक घ्यायची आहे। आदिवासी संपणार नाही, अधिवेशनात नाही होत ना। नाही त्याच्या आधी चला, अधिवेशनात होत नाही। संदीपराव आज सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय शंभूराजे देसाई साहेब यांची सातारचे सर्व रिक्षाचालकांसोबत आम्ही LPG गॅस वाढीसंदर्भात भेट घेतली। पालकमंत्र्यांच्या निदर्शनात आणून दिलं की 54 रुपयेचा LPG गॅस आता 100 रुपयेवरती गेला आहे आणि आदरणीय आपल्या महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब हे रिक्षाचालकांना नक्कीच दराबाबत न्याय मिळवून देतील आणि हेच सांगण्यासाठी सातारा जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांना मी भेटलो आणि पालकमंत्र्यांनी आश्वासन दिलेलं आहे की मी दरासंदर्भात पुरवठा अधिकाऱ्यांशी बोलून घेतो आणि सर्वसामान्य रिक्षाचालकांना न्याय देण्याची भूमिका आदरणीय शंभूराजे देसाई साहेबांनी दाखवलेली आहे। असं खरं म्हणणं चुकीचं आहे। असं कुठे तुम्हाला निदर्शनात आलं की रिक्षाचालक आणि मालक कुठल्या नियमाचं पालन करत नाही? खरं पाहता सर्वसामान्य माणसांसाठी काम करणारी जर यंत्रणा कुठली असेल तर ती रिक्षाचालक आणि मालकांची। गॅसच जर डबल किमतीनं झाला तर आता त्यांनी त्याच्या खिशातनं घरदार विकून त्याचा दर कमी करायचं का? आता हा जो LPGचा गो गॅस नाही का, जो पंप आहे आपला बॉम्बे रेस्टॉरंटला, इथं डबल दरवाढ झालेले आहे। खरं पाहता पुण्यामध्ये दरवाढ तेवढी नाही आहे, कोल्हापूरला पण दरवाढ कमी आहे, पण आता रिक्षाचालक सर्वसामान्य लोकांना खिंडीत अडवून जबरदस्तीनं खंडणी पंपवाले वसुली करतात। आता सगळ्यांनाच माहिती आहे परिस्थिती काय झाली। आम्ही काय करू शकतो?